नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 6वी सामान्य ज्ञान भाग 1 अंतर्गत नैसर्गिक संसाधनाबद्दल माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण सजीव सृष्टीबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आज आपण काय शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया सजीवांमधली विविधता, गुणधर्म, वैशिष्ट्ये म्हणजे सजीवांचे गुणधर्म, वैशिष्ट्ये व सजीवांचे उपयोग या बाबतीत काही माहिती आपण आज बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या या घटकाला. आता पहिला भाग समजून घेऊया की सजीवांमधली विविधता. काय समजून घेऊया? सजीवांमधली विविधता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपणच फक्त सजीव आहोत का? तर नाही. आपल्याप्रमाणे प्राणी, वनस्पती हे देखील सजीव आहेत. म्हणजेच काय, वनस्पती व प्राण्यांच्या बाबतीत जे की सजीव आहेत विविधता आढळून येते. बघा ना तुम्ही, प्रत्येक भागातली वनस्पती सारखीच असेल सांगता येत नाही. प्राण्यांच्या बाबतीत पण बघा, काही प्राणी पाण्यामध्ये असतात, काही प्राणी जमिनीवर असतात, काही प्राणी आकाशामध्ये दिसतात. तसेच वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा आहे. काही वनस्पती या जमिनीवरती येतात, काही वनस्पती या पाण्यात येतात. तसेच वाळवंटी भागामध्ये सुद्धा काही वनस्पती येतात. म्हणजेच काय, वनस्पतींच्या बाबतीत, प्राण्यांच्या बाबतीत विविधता आढळते. बघा, आपण आसपासला आंब्याचं झाड बघतो, वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघतो, फुलं बघतो, ती वनस्पतीच आहेत. मग फुलांचे रंग पण वेगळे असतात. म्हणजे काय, तर वनस्पतींच्या बाबतीत विविधता आढळते. वनस्पती या सजीव आहेत. तसेच प्राण्यांच्या बाबतीत बघा, काही प्राणी आकाराने लहान असतात, काही प्राणी आकाराने मोठे असतात. बघा, खारुताई बघतो आपण, किती लहान असते, पटकन झाडावर चढते. पण हत्ती किती मोठा असतो. म्हणजेच काय, तर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा विविधता आढळते. जे प्राणी सजीव आहेत, म्हणजे प्राणी सुद्धा सजीव आहेत, वनस्पती सुद्धा सजीव आहेत, त्यांच्या बाबतीत आपल्याला विविधता दिसते. लांब जाऊ द्या, आपल्या बाबतीत बघा, सगळ्याच देशातली माणसं एकसारखी दिसतात का हो? नाही. बघा, भारतातले माणसं हे जास्त काळे पण नाहीत, जास्त गोरे पण नाहीत, निम गोरे म्हणजे पिवळ्या रंगाचे दिसतात. त्या बाबतीत जर आपण दुसऱ्या देशांचा विचार केला, अमेरिका म्हणा किंवा इंग्लंड मध्ये बघा, तिथल्या माणसांमध्ये थंड वातावरण असल्यामुळं तिथली माणसं जास्त गोरी असतात. म्हणजेच काय, मानवाच्या बाबतीत सुद्धा विविधता दिसून येते. बघा, प्रत्येक माणूस सारखा आहे का? काही माणसं बारीक असतात, काही माणसं जाड असतात, काही माणसं उंचीने लहान असतात, काही माणसं उंचीने मोठे असतात. म्हणजेच काय, एकंदरीत सजीवांच्या बाबतीत विविधता आढळते, हे वाक्य खरं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सजीवांची विविधता बघितली. आता काय करूया, मानव, वनस्पती आणि प्राण्यांच्या बाबतीत थोडीशी वाक्य शिकूया. बघा, मानवांबद्दल जर सजीवांचं वैशिष्ट्य बघायचं गेलं तर बघा, मानवामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण 18 ते 21 वर्षापर्यंत मानवाची वाढ होते. म्हणजे ज्या वेळेस बाळाचा जन्म होतो ते बाळ हळूहळू तरुण किंवा म्हातारपणापर्यंत पोहोचत असतं, बरोबर का? परंतु हे बाळ वाढताना किंवा या बाळाची वाढ किंवा या बाळाचा विकास हा 18 ते 21 वर्षापर्यंत होत असतो. म्हणजेच काय, एखादं बाळ 18 ते 21 वर्षापर्यंत ठराविक उंचीचं होतं, त्यानंतर त्याची खूप उंची वाढू शकत नाही. म्हणजेच काय, 18 ते 21 वर्षापर्यंत त्याची वाढ होते, त्याचे हात पाय डोळे वगैरे व्यवस्थित सगळ्या त्यांचा विकास होतो. म्हणजेच काय, मानवाच्या बाबतीत सर्वसाधारण 18 ते 21 वर्ष वाढी करता, विकासाकरता धरलेलं आहे. त्यानंतर बघा, वनस्पतींचा जर विचार केला, आता बघा, आपण काय करतो, शेतामध्ये अन्न पिकवतो, ते अन्न घरी आणतो, त्या अन्नावर प्रक्रिया करतो. म्हणजेच काय, गव्हाचं पीठ करतो, पिठाचं कणिक करतो, कणकीची चपाती करतो, मग खातो, मग आपलं शरीर वाढतं. मग वनस्पतींचं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीये की काही वनस्पती, काही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि ते अन्न कशाद्वारे तयार होतो सगळ्यात महत्वाचं, म्हणून इथं मी या ठिकाणी लिहिले पान. म्हणजे वनस्पतीमधला जो पान अवयव आहे का नाही, त्या पानाद्वारे अन्न तयार केलं जातं. म्हणजेच काय, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. मग त्या क्रियेला काय म्हणतात तर प्रकाश संश्लेषण असं क्रिया म्हणतात. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं की सगळीकडे झाडं कोणत्या रंगाची दिसतात? शक्यतो हिरव्या रंगाची दिसतात, बरोबर का? झाडं, वनस्पती म्हणतोय मी, बऱ्यापैकी वनस्पती या हिरव्या रंगाच्या दिसतात. का हो? कारण त्याच्यामध्ये हरित द्रव्य असतं. लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की वनस्पतींना हिरवा रंग का प्राप्त होत असेल? कारण त्यांच्यातल्या हरित द्रव्यामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो, हे लक्षात घ्या. आता थोडंसं प्राण्यांबद्दल बोलूया.
आता वनस्पती पानांद्वारे अन्न तर तयार करतात, त्याबरोबर श्वसन सुद्धा पानाद्वारे करतात, म्हणजे श्वास घेतात, बरोबर का. आता काय करूया, प्राण्यांबाबत थोडंसं बोलूया. प्राण्यांबाबत जर बोलायचं झालं तर प्रत्येक प्राण्याला श्वसनासाठी ठराविक इंद्रिय दिलेले असतात. इंद्रिय म्हणजे काय, आता उदाहरणार्थ लक्षात घ्या. आपण जर माणसाचा विचार केला तर माणसाला श्वसनासाठी काय दिलंय हो, नाक दिलंय, फुफ्फुसे दिले, त्याद्वारे आपण काय करतो, श्वास घेतो. तसंच इतर प्राण्यांचं वेगळं आहे. प्रत्येक प्राण्याला ठराविक इंद्रिय दिलेत, ठराविक अवयव दिलेत, त्याद्वारे ते श्वास घेऊ शकतात व आपलं आयुर्मान वाढवू शकतात. आता बघणार आहोत सजीवांबद्दल काही गुणधर्म, काही वैशिष्ट्य. मी काही हा शब्द वापरतोय, सजीवांबद्दल आपल्याला अजूनही वैशिष्ट्य सांगता येतील, पण आपण इथं आज काही वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर बघूया. पहिलं वैशिष्ट्य, चेतना क्षमता. आता चेतना म्हणजे काय, उदाहरणार्थ हा माझा हात आहे, हा मी हात असा हलवू शकतो, इकडे नेऊ शकतो, वर नेऊ शकतो, खाली नेऊ शकतो. म्हणजेच काय, माझ्या हातामध्ये चेतना आहे, म्हणजे सजीवपणा आहे, म्हणजेच काय, जागेपणा आहे, म्हणून मी माझा हात हलवू शकतो, त्याला चेतना क्षमता म्हणतात. उदाहरण आपण देऊया. समजा मला कोण जर मारत असेल तर लगेच मी असं करतो, का हो, तर समोर येणाऱ्या हाताला मी प्रतिसाद देतो. बघा, एखादा व्यक्ती मला मारतोय की लगेच मी असं मागं होणार. का मागं होणार, कारण समोर येणारा हात मला दिसतोय, तो माझ्या डोळ्याने मी पाहतो आणि मी लगेच त्याला प्रतिसाद काय देतो, तर मी मागं सरकतो. म्हणजेच काय, मानव असो किंवा प्राणी, बघा रस्त्याला तुम्ही चालत गेला, एखाद्या कुत्र्याला तुम्ही नुसतं असं केलं किंवा दगड मारल्यागत केलं तर तो काय करतो, थोडासा थबकतो, थोडासा घाबरतो, मागं जातो, पुढे येतो. म्हणजेच काय, प्राणी असो किंवा माणूस असो, सजीव काय करतात, तर चेतना क्षमता असल्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देतात. मग आपल्याला काय शिकायचं आहे, चेतना क्षमता म्हणजे काय, समोरच्या गोष्टीला किंवा समोरच्या घडलेल्या घटनांना व्यक्ती, माणूस किंवा प्राणी प्रतिसाद देतो, त्याला चेतना क्षमता म्हणतात. परत लक्षात घ्या, चेतना क्षमता म्हणजे काय, समोरच्या वस्तूला किंवा समोरच्या घडलेल्या घटनेला माणूस प्रतिसाद देतो, त्याला म्हणतात चेतना क्षमता. आता प्रजनन हा शब्द शिकूया. बघा, सजीवांचं वैशिष्ट्य आहे प्रजनन. प्रजनन म्हणजे काय, सजीव स्वतःसारखा नवीन जीव तयार करू शकतो, त्याला पुनरुत्पादन किंवा प्रजनन म्हणतात. पुनरुत्पादन आणि प्रजनन हे दोन्ही शब्द सारखे आहेत. बघा, माणसाचं बाळ असतं ते माणसासारखंच दिसतं, कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखंच दिसतं. म्हणजे काय, तर सजीव स्वतःसारखा जीव तयार करू शकतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे त्याचा गुणधर्म आहे. मग प्रजनन म्हणजे काय, तर स्वतःसारखा दिसणारा जीव तयार करणं, हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवा, त्यालाच प्रजनन असं म्हणतात. आता पुढे जाऊया, आयुर्मान. बघा, हे पण वैशिष्ट्य आहे, सजीवांना ठराविक आयुर्मान असतं. आता उदाहरण माझं घ्या किंवा तुमचं घ्या किंवा कोणाचंही घ्या, आपण ज्या अर्थी आपला जन्म झालाय त्या अर्थी आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण जन्मलोय तसं मरणार. कोणत्याही वस्तूची एक्सपायरी ठरलेली असते. बघा, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जर गेला, एक बिस्किट पुडा घेतला तर ते काय म्हणतात, यूज बिफोर 6 months, म्हणजे काय, 6 महिन्याच्या आत तो वापरा, नाहीतर खराब होऊन जाईल. मग माणसाचं पण तसंच आहे. ज्या वेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस त्याचा मृत्यू ठरलेला असतो. मग तो काय, काही माणसं 60 वर्ष जगतात, काही माणसं 80 वर्ष जगतात. आणि मला असं सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी तर माणसं 100-150 वर्ष जगत होती. का हो, कारण पूर्वीच्या काळी हवामान चांगलं होतं, जे अन्न खात होते ते चांगलं भेटत होतं. परंतु आत्ताच्या घडीला जास्तीत जास्त माणूस 60, 70, 80 लय झालं, 80 पर्यंत माणूस जातच नाही. म्हणजे आयुर्मान म्हणजे काय, तर माणसाचं वय ठराविक ह्याच्यापर्यंत, मर्यादेपर्यंत तो जगू शकतो, नंतर तो मरणार आहे. म्हणून आयुर्मान हे सुद्धा सजीवांचा गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे, की ठराविक याच्यापर्यंत माणूस जगू शकतो. मग कुत्रा घ्या, 12 ते 18 वर्ष जगतो. शामरुग हा 50 वर्ष जगू शकतो. बघा, हा झाला फरक, हे झालं त्यांचं वैशिष्ट्य. आता सजीवांचं अजून एक वैशिष्ट्य बघूया. काही एकपेशीय असतात तर काही बहुपेशीय. एकपेशीयमध्ये अमिबा आहे, ज्या लहान लहान पेशींपासून जीव बनलेले असतात त्याला एकपेशीय म्हणतात, त्याच्यामध्ये अमिबा. बहु म्हणजे काय, अनेक, जे प्राणी अनेक पेशींपासून बनलेले असतात. उदाहरणार्थ मी घ्या, तुम्ही घ्या, म्हणजे माणूस हे त्याचं उदाहरण आहे. उंदीर आहे, हत्ती आहे, सिंह आहे, वाघ आहे, हे प्राणी त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता सजीवांचे उपयोग घ्यायचे म्हटले तर बघा, वनस्पतींना सजावटीसाठी उपयोग होतो. तसेच वनस्पती काय करतात, आपल्याला ऑक्सिजन देतात, हे त्यांचे काही उपयोग आहेत. प्राण्यांचे पण बघा, काही पाळीव प्राणी आहेत, गाय, म्हैस, यांचा आपण आपल्यासाठी वापर करतो. काही घोडा असेल, बैल असेल, ओझं वाहून नेतात.
म्हणजे सजीवांचे उपयोग देखील आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीव सृष्टी या अंतर्गत सजीव हा घटक समजून घेतला, त्याच्यामध्ये विविधता पाहिली, प्रत्येकाबद्दलची वाक्य पाहिली, त्यानंतर प्रत्येकाचे उपयोग म्हणजे सजीवांचे उपयोग देखील पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आज आपण सजीव सृष्टीबद्दल माहिती घेतलेली आहे. आपल्याला यावर आधारित टेस्ट मिळणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक याचा सराव करा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. धन्यवाद.